चौकशी लावू, जिल्हा बँकेची चौकशी लावू, अनेक जण सापडतील. मी काय जिल्हा बँकेचा संचालक नाही आहे, त्यामुळं मला त्याचा मला याचं उत्तर देणं जरा अवघड आहे. दिलीप पाटील होते अध्यक्ष. ते हां. म्हणतात की या घोटाळ्यामध्ये त्यांनी मान्यच केलं एक प्रकारे की या घोटाळ्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे देखील सहभाग आहे. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष मान्य केलं की घोटाळा झालेला आहे. नाही, तुमचा गैरसमज आहे. त्यांच्या विधानाचं ट्विस्ट करू नका. त्यांचं म्हणणं आहे की चौकशी करायची तर माझ्याबरोबर सगळ्यांची होईल आणि कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाही. पण चुकीचं काही तुमच्या डोळ्यात असेल तर ते मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांचे त्याच्यात सहभाग आहे असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. त्यांनी घोटाळा केला किंवा चूक आहे असं ते म्हणत नाही आहे. तुम्ही त्यांच्या शब्दाचा गैरसमज करून घेऊ नका. तरी सुद्धा शेवटचा त्यांचा एक विषय आहे की ही जयंत पाटील बचाव सभा होती, परवाची सभा झाली आणि त्यात फक्त जयंत पाटील बचाव इतकंच बोललं गेलं आणि ती संस्कृती सभा नव्हती असं त्यांचं मत आहे. कारण शब्द रचना जर बघितल्या त्या सभेतल्या. ठीक आहे, मी अजून कशावरच बोललेलो नाही. मी बोललो का काय? मग जवळचे सहकारी जे बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की आता आक्षेपार्ह विधान आहे. लोकशाही आहे, कुणी काय बोलावं काय नाही, काही आक्षेपार्ह विधानं करू नयेत. म्हणजे त्याचं समर्थन कोणीच करता कामा नये आणि काही आक्षेपार्ह विधानं झाली असतील तर ती त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण मी ह्या प्रसंगावर कुठंच बोललेलो नाही, त्यामुळे मला याच्यावर प्रतिक्रिया द्यायला लावण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये अशी आमची विनंती आहे.